हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. तर या ठिकाणी शाहीराने सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते झिमन बुवांच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर. पण नेहमीप्रमाणे सांगतो बुवा हो आधी आज डावलं अहो घड्याला का बघा जरा आमचं डावं त्यांना घाम फुटला. अरे बाबा 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोका पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा है ना. तर बुवा म्हणतात अगं हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली काठीला. तर बुवा म्हणतात अगं हिल हिल पोरी हिला बुवा एक चुम्मा दे ना मला. वा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला पप्पी पण दे. पण जल्ला जर वास नको तो आला तर बारी राहिली बाजूला ही चक्कर येऊन पाहिला मी पडायचो. कारण माझा पाणी बुवा साधाच आहे. मला हटण्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इतर जर घुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला इथं बुवाला आणता कुठेपर्यंत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शायरीने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला पण बुवा पावला पावलाच पोरं फिरवता. वाजवणाऱ्यांचं पण हा आणि नाचणाऱ्या पोराच्या जीवाची करतो सर्व. आणि म्हणून असू द्या मित्रांनो. चला आता काय म्हणतात तर रात्र थोडी म्हणून ह्या हॉलच्या वाऱ्यांचा कोण म्हणतात गोवाच्या मागं लागलाय कुत्रा. तो कुत्र्यासारखाच पळायला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेले आहे शुभम योगेश नवले वायगणे नवलेवाडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवरे आमच्या शेजारच्या गावचे एक सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेली आहे मगाशी पण फरमाईश आली विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले. पण जरा खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केला. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा म्हणतात तेरी तेरी काय तेरीच ना तेरी बुवा तेरी जल्ली कुठं काय म्हणतात धुके कुठं. इकडं सगळा बाहेर सुके झालाय. इकडं पावसाचा नाही पत्ता तर झाला तेरी हेल तरी कुठं बुवा सगळा वसाडा पडलाय. आणि म्हणून शाहिरीने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय ते शाहीर 100 नाही 200% चुकलेला आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घासा तुम्ही म्हणता घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाची नाही. म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे बुवा तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच महाराज नाही तर मी सल्ला बोलल्यावर काय होतो ना ते तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असा चढतो अजून तुम्हाला काय हवंय म्हणून मी सांगताय बुवा. विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा डावल तुम्ही फक्त घड्याला लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी कडे प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरा नाही तर द्या सोडून. पाऊस तर नाही द्या बाहेर गौरव फेकून. विषय ऐका शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे उडीसा जे हे राष्ट्र आहे त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे उडीसा या ठिकाणी आहे. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी उडीसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो. आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात. आणि म्हणतो ना ताट बुवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन तुमचे घाट पण टाकीन टायमाला. पण विषय कसा आहे चला माणूस चांगला आहे ना माणूस लय भारी लय प्रेमळ माणूस असा माणूस कुठं भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू लय भारी माणूस ना. प्यार तो होता है प्यार विषय आहे का. हा आता पण ते काय म्हटलं
आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी म्हणून सांगतो बारी बारी झाली पाहिजे. बारी संपल्यावर जाताना एका ताटात जेवायला बसू म्हणून बुवाना मोजूनच जावंच आहे. घड्याला लावून ठेवा मोजून 2 ठोकं टाकतो बुवांवर जास्त नाही. तिसरा काढतो चांगला होता पण तो परत कुठेतरी झोंबाट आमचा होईल आणि म्हणून तो विषय लावा. अरे दिली आरोळी सायंकाळी काळीच घे फाटलं माझं काळीच घे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाट. विषा हे पहिला ठोका करणो म्हणून अरे मरताव तिथं बसायचं तर हिथं काय तिथं बसायचा तिथनं धुरला उडवायचा काय तो विषय कसा आहे का. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र म्हणून म्हणतंय. इंद्रदेवाने काय केलं दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर जल्ला बाय लय मोठा पाप. स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाई ठेवला वाईट डोला. आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवला स्वतःची बायको माफ करत काय बरोबर ना. विषय कसा आणलाय बघा. अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र. या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून ओ म्हटल चंद्र पण लाजला म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही मग याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून कोण हा देवेंद्र हा नाही तो देवेंद्र तो इंद्र. संधी पाहून गेलाय धावून संधी पाहून गेलाय धावून वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. रूपवान पाहून सती याची बिघडून गेले नीती याची बिघडून गेले नीती याची बिघडून गेले नीती. संधी साधून अंधाऱ्या राती हा खाऊन आलाय माती हा खाऊन आलाय माती हा खाऊन आलाय माती. ऐकून शापा भरलाय ताप ऐकून शापा भरलाय ताप. वंडी अंगाला र छिद्र वंडी अंगाला र छिद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही दुसऱ्याची बाई ओळखली नाही याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढा या देवेंद्र. 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 शायरांनी स्तवन सुंदर स्तवन गायलं सुंदर गण होता शाहीर. आज तुम्ही कार्यक्रम खरंच सुंदर केलात पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा बुवा म्हणतात आज काय बुवा बोलतच नाही. शाहीर मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या या कोकणच्या आपले युट्यूबर्स आहेत यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो. या माझ्या आज समोर बरेचसे दांडकं लागले कॅमेरे लागले त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलला जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा बारी करणार. म्हणजे ही ढोलकी आता 2 वाजून वाजते. बुवा चांगला बोलला तरी वाईट बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट. अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय बरोबर आहे ना. आणि शायरी स्तवन सुंदर होता पण बुवा विषय काय तुम्ही स्तवनातलं जे शब्द तुम्ही जे गायलेत ना ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहेत. माझ्या सांभाळाडक्या जिभीच्या जिव्हा जपाव भिवा जपाव भिवा रसिक देवा. अरे माझ्या भावा तू काय म्हणतोस तू सगळं ओरिजिनल शब्द घेतोयस त्यातलं आहे ना. म्हणून म्हणतात आम्ही दांडेवालं तुमचा दांडा बुवा ताट आहे तुला शाप पडून टाकीन बुवा म्हणून सांगतोय. म्हणून कारण
आपण दोघं भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चण खाऊ आहे ना. तुम्ही घ्या पाणी ओरिजिनल, मी पाणी घेतो आपला साधा. म्हणून भावकीत करणार नको. बक्षीस आलेलं आहे सचिन ढेबे, गाव पोलादपूर, राहुल होळकर तामणे, गाव भाडुंगे दापोली, या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून अभिषेक पण शाहीर, प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय, चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो ते आपला फक्त पोरा नाचवताय. कसला वनवास तुमचं चाललं झालं जीवाचं. आणि म्हणून हा बुवांच्या गवळणीची कटे. हा प्यार तो होता है प्यार. हा तोंडा बदला या वरच्या तोंड्यात. तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. हा प्यार असाच राहू द्या तुमच्या. आणि आहे ना तेरी बेरी या भोकात गेली तरी जोडी अशीच राहू द्या म्हणून सांगतोय. नागराला म्हणून सांगतोय वारंवार, भले बाजू म्हणते बाईची, पण आज सध्या महाराष्ट्राचा फेमस बैल मथुर आणि बकासूर आहे ना. ज्यांचा धूर काढायचा बुवा त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या परीने काढा, मी माझ्या परीने काढतो म्हणून म्हणतोय. हा शाहिरांच्या विषय म्हणतात पहा काय म्हणतात, धुका म्हणतात होता धुका. बुवा धुके काढला बाहेर सगळा सुके झाला आहे. पाऊस नाही म्हणून विषय ऐका गवणीचा. हो पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी, होते सोबतीला, होते सोबतीला चंद्र तारके, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या सारखे, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या माझ्या सारखे. ही शाहीर आहे ना तुमच्या गवणीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड. गोवा घ्या हातात पेन. आता परोना टोकण्यासारखं वागून बघू नका. माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर. असू द्या पण तुम्ही पण आमचंच आहोत. तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. हा पुढचा विषय, दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत त्या पण घेतोय आणि बारी माझी या ठिकाणी संपवतोय. म्हणून अहो हा आडदांड, हा आडदांड गाडी खाली या. हा आडदांड गडी यान करून आडी, हा आडदांड गडी यान करून आडी. बघा मोहात कसा हा फसला, बघा मोहात कसा हा फसला. अरे विचार केलास बघ तू कसला, विचार केलास बघ तू कसला. लंगडी लावून घरात घुसला, विचार केलास सांग तू कसला. लंगडी लावून घरात घुसला, विचार केलास बघ तू कसला. लंगडी लावून घरात घुसला, नाही विचार केलास कसला. लंगडी लावून घरात घुसला. नाही भुलला माझ्यावरी, नाही भुलला माझ्यावरी, नाही भुलला माझ्यावरी. स्वप्न ठेवून माझी अधुरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी. याला मारा या दुसरीवरी, याला मारा या दुसरीवरी, याला मारा या दुसरीवरी. असं करू नका दाग लावलास नावा, असं करू नका दाग लावलास नावा. सारा देवाला पहा हसला, सारा देवाला पहा हसला. नाही विचार केलास कसला, नाही विचार केलास कसला. लकडी लावून घरात घुसला, नाही विचार केलास कसला. लकडी लावून
उपस्थित झालेले आहे राय पाटील करंजलेवाडी देवांश नेवरेकर रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाणं फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची एका मुकण्यामध्ये ठेवतो की माझी बारी या ठिकाणी संपवतोय एक लाखाची फरमाईश आलेली होती विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहून थकली मी काना मग लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असा राग रे या राधेसाठी येशील का तू सांग रे बास चला गाडी जाऊ द्या पुढच्या चोंड्यात खाली बैल पडत नाही चोंडा बदला वरचा चला विषा आहे कोकणाच्या गाण्याचा विषा आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण कलगी तुला नमन कलाही महान शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर हिमायाळू माती जीवाला नवी हुर हुर खेळदा पोली मंडल गण चिपळून माघार संगमेश्वर अरे रत्नागिरीला जरा पुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 हो पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहीर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहीर घर साक्ष देतो ना जामीनदार परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 पुन्हा एकदा आमच्या सुनीलजी डावल आणि संतोषदा मांडलेकर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून ही सेवा या ठिकाणी आजची संपन्न होते उद्याचा दिवस फक्त मित्रांमध्ये आहे 21 तारखेला लाल कलरची बागडी काढतो धूर श्याम आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगपार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आपण वेळात वेळ काढून आजच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाहीर शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य या कलेसाठी अगदी सदोदित समर्पित हो तुमची तब्येत सुद्धा शाहीर अगदी सुरळीत हो तब्येतीची काळजी घ्या राग नसावा लोक मात्र असावा अशा अपेक्षा होतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो बोल श्री गणपती गजानन